एवढी गद्दारी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झालेली नव्हती आणि एवढा लाल घोटेपणा यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी बघितलेला नव्हता। मला ओमराजे आणि कैलासचा अभिमान का वाटतो? कारण ओमराजे एकमेव खासदार म्हणून त्या लोकसभेमध्ये तुमचे सगळ्यांचे प्रश्न मोदींच्या समोर ताठ मानेने विचारतो। इतर कोणाची हिंमत नाहीये। ओमराजेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, ओमराजे आरक्षणावरती बोलले। तेव्हा तर मी सांगत होतो की जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे मंत्री तिकडे बसलेत, त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावरती राजीनामा देऊन ताडकन मोदींच्या तोंडात राजीनामा मारून देऊन बाहेर यायला पाहिजे होतं। पण आता सगळे रांगेत उभे आहेत, आमचं काय आमचं काय आमचं काय। आणि मला खरंच काही वेळेला लाज वाटते। मी 2 दिवसापासून बोलतोय, 4 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले। पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले? 4 दिवस झाले। 195 जणांची यादी जाहीर केली। वाचली तुम्ही नावं? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे, अमित शहाजींचं नाव आहे, आणखीन कोणाकोणाची नाव आहेत? त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे, ते म्हणजे कृपाशंकर सिंह। माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? काँग्रेसमधनं यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंबलले होते, यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून। मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं। पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते, त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही। अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा। महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना, तो त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, ते यांच्यासमोर झुकणार? आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी। पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत, भ्रष्ट माणसं। मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, कसली गॅरंटी? 2014 साली सुद्धा शेतकऱ्यांना तुम्हाला लक्षात आहे का काय काय गॅरंटी दिल्या होत्या?